चालू करा आपण. चला सामना आपण लवकरात लवकर चालू करा. ऑफिशियल पंच आपण देखील मैदानाचा लगेच ताबा घ्या. तर लगेचच मॅचला सुरुवात होईल. पहिल्या षटकासाठी I11 ओवे संघाचा आयकॉन खेळाडू आयुब शेख बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. ॲज ओपनर सलामीवीर मैदानामध्ये आहेत आदर्श पाटील वाघरण अलिबागचा हा खेळाडू. त्याच्या बरोबरीने आयकॉन श्रेयश कदम मैदानामध्ये सज्ज झालाय. सामन्याला सुरुवात होईल. उद्या करत लीगचा शेवटचा दिवस आणि पहिला सामना असेल स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर कुंडेवाल धुदुम ज्या संघाचा कॅप्टन असेल अमित नाईक आणि त्यांच्या बरोबरीने MD वॉरियर्स अलिबाग टीम कॅप्टन सुमित पत्रे. अलिबागचा संघ दुसरा सामना असेल श्रीजा KPC इनामपुरी संघ नायक आहेत त्या ठिकाणी योगेश पवार. त्यांच्या बरोबरीने स्वर्गीय दिलीप बामा चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी शिरडोन चिंचवण ज्या संघाचे संघनायक असतील ओमकार पाटील रावे. हे 4 कॅप्टन तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे यायला विसरू नका. या मैदानावरती स्पर्धेचा आनंद घ्या. आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना मैदानामध्ये UV स्पोर्ट्स अलिबाग विपक्ष I11 ओवे. पहिला बॉल स्लॅश केलाय कव्हर पॉइंटला. मागे निघाला बॉल एका टप्प्यावरती. वेलकम बाउंड्री 4 चौकार. श्रीजा 11 KPC इनामपुरी टीमचे ओनर बघा सध्या ऑन स्क्रीन आहेत. रायगडमधील एक दिग्गज खेळाडू अंगद पाटील आणि उद्या तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. यावेळेला थोडासा बाहेर काढला बॉल. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स तर डावाला सुरुवात झाली आणि पहिला चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा क्या बात आहे अफलातून स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. स्वीप कव्हरला क्लिअर करत असताना बॉल निघाला पुन्हा एकदा सीमा पार खणखणीत चौकार. सर चौकार के षटकार आहे. यस षटकार 6 धावा. यस आम्ही तुमच्याकडे पाहतोय. तुमचा इशारा आम्हाला मिळाला. हा षटकार आहे. या बॉलवरती जबरदस्त टायमिंग 6 धावा षटकार पाहायला मिळाल्या. 6 रन्सच्या मदतीने 11 धावा धाव फलकावरती. एकटपडा गावचे आदरणीय सागर गायकर साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेचा ते देखील आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. हलकीशी कडा घेतली. गतिमान फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलला बॅटला स्पर्श करून बॉल निघाला. द्रीप थर्डमॅनला ज्या ठिकाणी प्रोटेक्शन लावलंय. एकच रन असेल या बॉलवरती UV स्पोर्ट्स अलिबाग टीमला. हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघ आपण जर पाहिला पहिल्या लढतीमध्ये आयन्स 11 कोळके संघासमोर पराभूत झालेला I11 ओवे संघ. त्यानंतर याच टीमने उल्वेनोड टीमला पराभूत केलं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फिरून मारलाय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध आपण पाहिला हा फटका पॅरलल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धन्यवाद. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. श्रेयश कदम साठी परफेक्ट यॉर्कर. पायात टाकला बॉल.
खोला टाकला हा चेंडू, सन्मान दिला. या बॉलवरती श्रेयसच्या बॅटमधून अनेक वेळा आपण हेलिकॉप्टर फटके पाहिले, परंतु इथे सन्मान दिलाय कारण हा परफेक्ट यॉर्कर पायामध्ये टाकला होता. अयुब शेखने डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक, फुल टॉस बॉल, खराब चेंडू, आ बैल मुझे मार असा हा बॉल. बीमर +6 7 धावा या फटक्यावरती मिळतील अलिबाग टीमला. चांगलं टायमिंग, खराब लेंथ, वेस्ट साइडच्या वर असणारा चेंडू. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा लॉफचा प्रयत्न आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडू उचललाय. घाई झाली होती. जर का स्टम्पचा वेध घेतला असता की बहुना थ्रो झाला असता तर कदाचित धोका पत्करावा लागला असता श्रेयस कदमला. पण जरदरला महत्व नाहीये. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिलं षटक राहिलं अलिबागकरांच्या नावावरती, कारण या षटकामध्ये आल्या तब्बल बिनबाद 24. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरती वसलेलं खरं तर हे शहर अलिबाग, मुंबई हा संपूर्ण परिसर पाहिला. कोकण प्रांतातील आणखीन एक निसर्गरम्य परिसर, पर्यटन क्षेत्रामध्ये देखील अलिबागचं नाव घेतलं जातं. आणि आज त्याच अलिबागचा संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सहभागी झालाय. आदरणीय सौभाग्यवती चित्रलेखाताई पाटील चेऊताई यांचा हा संघ, युवराज पाटील संघाचे संघ मालक मंचावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि एका बाजूला महाराष्ट्र राज्य आई ग्रुपचे सर्व अध्यक्ष कैलासदादा मात्रे यांचा संघ आपण पाहता आई 11 ओवे. या दोन टीममध्ये सध्या आपण पाहता हे द्वंद्व. पहिलं षटक, सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. साहिल गायकर एकटपाडा गावचा हा खेळाडू राईट आर्म राऊंड द विकेट, कोण बनवण्याचा प्रयत्न, अँगल बनवला, परंतु अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा. यावेळेला वाईट बॉलचा पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स खर्च करतोय. मागच्या सामन्यामध्ये साहिल गायकरनं चांगलं कमबॅक करून दिलं होतं आणि त्यावेळेला खऱ्यातनं त्याचंही कौतुक झालं. स्कूप केलं बॉलला, मागे मारला, सुपला. क्या बात आहे. अनऑर्थोडॉक्स टाईप हा स्ट्रोक होता. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, 6 धावा, षटकार. आपण पाहिला आयुब शेखचा सुपला आणि त्यानंतर श्रेयस कदमचा. तिन्ही फलंदाजाने काय फटके लगावले. लॉंग स्टॉपच्या बाहेर हे स्ट्रोक्स पाहायला मिळाले. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. यावेळेला क्या बात आहे, सुपर बॉल, गुड लेंथ पण मात्र बॉलला टेक ऑफ केलंय. विकेट किपरला ही बीट केलं होतं, परंतु साहिल गायकरचं कमबॅक अगदी नव्या जोमाचा, नवीन उमेदीचा हा खरतर खेळाडू यंगस्टर आहे. कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये याही खेळाडूने आता आपल्या नावाची छाप सोडली आहे. त्याचंही कौतुक व्हायला हवं. मगाशी उल्लेख केला एकटपाडा हे खारघर परिसरातील गाव, त्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. त्याला मात्र आई 11 ओवे या संघामध्ये रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्टेजवरती खेळण्याची संधी मिळाली. त्या खरं तर स्टेजवरती खेळत असताना संधीचं सोनं आणि पुन्हा एकदा वॉट शॉट. खरं तर मैदानाच्या चहूबाजूला बॉलच्या मेरिटनुसार या ठिकाणी दिशा दिली. बॉल गेला थर्ड मॅनला, 1 माउस ओव्हर द लाईन, चौकार. वेगवान बॉल समोर त्याचे हँड अँड आय कॉर्डिनेशन, डोळ्यांची नजर आणि त्याच वेळेला त्याच्या हातांच्या हालचाली बरंच काही सांगून गेल्या. कडक शॉट ज्याला म्हणता येईल. थर्ड मॅनला श्रेयस कदम, मी मगाशी उल्लेख केला, खरं तर हा अखिल भारतीय सुपर टेनिस स्टार आहे, परंतु आज रबर बॉल फॉर्मॅटमध्ये याही खेळाडू चर्चा. नुकतीच बिग बॅशची स्पर्धा अक्षरशः या खेळाडूने गाजवली. थोडा दुखापतग्रस्त झाला आणि तरी देखील मैदानामध्ये त्याचा आपण खेळ पाहिला तर प्रत्येकाची मने जिंकणारी त्याची इनिंग पाहायला मिळाली. परंतु यावेळेला रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याला संधी मिळाली. मागचा सामना काही फरकाने, काही मार्जिनने पराभूत झाला अलिबाग संघ, परंतु त्या लढतीमध्ये या खेळाडूने अर्धशतकीय खेळी साकारली. परंतु यावेळेला समोर साहिल गायकर आणि त्याच्या अगेन्स्ट काय फटके पाहायला मिळाले.
3 बॉलमध्ये 11 धावा खर्च केला. ब्रेक थ्रू हवाय I-11 ओबे संघाला. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. आजच्या दिवसामध्ये श्रेयससाठी तर थोडेसे खडतर राहिले. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स मात्र नक्की मिळेल अलिबाग टीमला. सुरुवातीपासून आक्रमण. या लढतीमध्ये या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येतील. पुन्हा एकदा सुपला प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये करदर श्रेयसच्या माध्यमातून. परंतु यावेळेला लेंथ चांगली होती. थोडासा लेंथ कमी केली. बॉलची गती जास्त होती. टप्पा अचूक चांगला होता. योग्य होता. डॉट बॉल साहिल गायकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वन्स अगेन आणखीन एकदा तोच प्रयत्न. क्या बात आहे. साहिल गायकर यांचं कमबॅक या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळालं. पहिले 3 बॉल मी मगाशी म्हटलं होतं धावा खर्च झाल्यापासून त्यानंतर साहिल गायकरने चांगल्या लाईन आणि लेंथवरती टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना स्वतःला सिद्ध केलंय या षटकामध्ये. समोरच्या दिशेने हा फटका V-शेप मध्ये आहे. हाय अँड हँडसम लॉंग ऑफच्या बाहेर धमाका श्रेयस कदमचा बिग हिट षटकार. श्रेयस कदमची फटकेबाजी पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये आता 24. या ओव्हरमध्ये देखील धावांची गती वाढली. तब्बल 18 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना UV स्पोर्ट्स अलिबाग टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 42-42. तिसरं षटक आहे. टीम मीटिंग स्टार्टरचे टाइम फिरकीकडे जातील की पुन्हा एकदा पेसचा वापर करतील. कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे आयकॉन गोलंदाज खरं तर एकच षटक टाकू शकतोय. त्यामुळे आता जबाबदारी असेल आपल्या रायगडच्या खेळाडूंवरती. अनुजनं मागच्या षटकामध्ये इम्प्रेस केलं. विवेकने ही चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे आता सिद्धेशकडे जातील, विवेककडे जातील, अनुजकडे जातील किंवा कोण नवीन एखादा गोलंदाज पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. परंतु इथे विश्वास दाखवला अनुज घरत या खेळाडूवरती. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. रायगड प्रीमियर लीग रबर बॉलचं हे पहिलं पर्व ज्यावर आहे तमाम रायगडवासियांना गर्व अशी ही मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आपण पाहत आहे आदर्श स्पोर्ट्स पनवेल. ध्यास क्रिकेट श्वास क्रिकेट ही खरं टॅगलाईन या स्पर्धेची आहे. प्रत्येक तरुणांचा हा श्वास बनलाय रायगड टेनिस क्रिकेट, रायगडचं रबर बॉल क्रिकेट. आणि आज याच क्रिकेटला एक वेगळी दिशा गती देण्याचं काम खऱ्या अर्थाने आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या सर्व शिलेदारांनी केलंय. त्यांचं विशेष कौतुक. अनुज खरत उरण नवीन शेवा गावचा हा खेळाडू, उरण तालुक्याचा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकमध्ये लेफ्ट आर्म ओ द विकेट समोर मिस्टर श्रेयस कदम. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. फिरवल्या बॉलला टप्पा चांगला आहे. लेंथ अतिशय योग्य होती. परंतु विकेट कीपर परेश यांनाही खरं बीट केलंय. परंतु बाईच्या स्वरूपात अतिरिक्त रन्स नक्की मिळेल बॅटिंग करत असताना UV स्पोर्ट्स अलिबाग टीमला. पहिल्या सामन्यापासून अलिबागचा चित्तथरारक खेळ पाहायला मिळाला. I-11 ओबे 104 धावांचा पाठलाग करताना दिलेलं प्रत्युत्तर आपण सर्वांनी पाहिलं. परंतु इथून जो जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल. ही लढत फार इम्पॉर्टंट आहे. याही वेळेला शॉर्ट ऑफ प्लेनचा वापर होता. पुन्हा एकदा आपण पाहिला करतर निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकतोय अनुज घरत. अगदी योग्य वेळेला अनुजला मैदानामध्ये पाचारण केलंय. कंचन बालकर सर आपल्या बाजूला अलिबागचा खरं तर इम्पॅक्ट प्लेअर बसलाय या ठिकाणी. विपुल ठाकूर तो देखील अनुजच्या धाटणीचा गोलंदाज आहे. कारण त्याची गोलंदाजी आपण अनेक नामांकित स्पर्धांमध्ये पाहिली किंवा व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाहिली. परंतु आज त्यालाही या ठिकाणी आपल्यासोबत इम्पॅक्ट म्हणून बसावं लागलं. कारण अलिबाग संघ तितका तगडा आहे. या टीममध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला आपण. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला. वेट अँड वॉच. टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतो आणि इथे मात्र षटकार. अनुज वरती हल्ला चढवलाय. बघा श्रेयस कदमचा स्टान्स डाव्या अशीच्या अगदी बाहेर. 3 स्टंप अगदी मोकळे ठेवलेत गोलंदाजाला. परंतु बॉल रिलीज करण्या अगोदर 2 स्टेप तो शफल होतोय आणि त्यानंतर तो फटका सजवतोय. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी 2 स्टेप पुढे आला. शफल झालाय. हाफ ट्रॅकर बॉल पूल करत असताना लांब लचक लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार.
3च्या धावसंख्येवरती खेळतो श्रेयश कदम हा खेळाडू. जवळजवळ 300चा स्ट्राईक रेट ही बॅटिंग आहे. क्या बात आहे. मगाशी म्हटलं अर्धशतकी खेळी जरूर साकारली पण तो विजय संपादन करता आला नव्हता अलिबाग टीमला. पण तो श्रेयसच्या खेळीचं कौतुक चहूबाजूला होताना पाहायला मिळालं. पण तो यावेळेला विकेट हवाय, ब्रेक थ्रू हवाय फिल्डिंग करणाऱ्या I-11 ओवे टीमला. यॉर्क टाकला बॉल, परफेक्ट बुंद्यात टाकला हा चेंडू होता, सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट. एक रन घेत असताना एंड बदलला सिंगलने. मात्र आता टीमची धावसंख्या धाव फलकावधी टोटल 55 55 बिनबाद 55 अर्धशतक ओलांडलं या संघाने. आदर्श ज्याच्यावरती भरपूर मोठी बोली लागली वाघरनचा हा खेळाडू अलिबाग परिसरातील. याही वेळेला एक्सा कव्हरच्या रिझनकडे फटका आहे डीप मध्ये साहिल गायकर. या संपूर्ण इनिंग मध्ये हा खेळाडू व्यस्त राहिला. थ्रो येईल त्यावर मात्र सेकंडचा कॉल नकार दिला बॅकअप साठी. खेळाडू नाही आहेत अगदी लांब दूर वरून मात्र खरं क्षेत्ररक्षक पोहोचला. कविश पाटील होत्या ठिकाणी एक्सा कव्हरला, साहिल बॅकअप साठी आले. एक रन या ठिकाणी मिळाली. षटक देखील संपलं. 3 षटकांचा खेळ संपत असताना टोटल धावसंख्या धाव फलकावरती 57 विदाउट लॉस. तीन ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये खरं तर अलिबाग संघाचा बोलबाला पाहायला मिळाला परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी मगाशी म्हटलं 6 षटकांच्या सामन्यामुळे तुम्हाला 2 गेम प्लॅन रेडी ठेवावं लागेल. ए प्लॅन बी प्लॅन. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं I-11 ओवे संघ बॅकफुटला गेला पण तो अजूनही वेळ गेलेला नाहीये. कमबॅक करावा लागेल. बॉलची मागणी मैदानाच्या आतमध्ये होईल. सत्तावन्न धाबा. साहिल मॅनेजर आपण पाहता अलिबाग संघाचे. त्यांनाही टेन्शन आहे. प्रत्येक व्यवस्थापक आपला संघ जिंकला पाहिजे ही प्रत्येकाच्या मनामध्ये भावना. परंतु जो चांगला खेळ ज्याचा दिवस तो असेल विजेता. त्यामुळे इथे खरं तर आपण पाहत आहे 3 षटकांच्या समाप्तीनं 57 आल्या. 4थं षटक आणि या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बॉलर सज्ज होतोय. अनिकेत म्हात्रे कोण गावचा हा खेळाडू. I-11 कोण टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. त्याच्यावरती मात्र जबाबदारी आणि हे षटक असेल स्विंग बॉल. येलो कलरचं ग्रिप ज्याला आहे आणि रायगड प्रीमियर लीगचं त्याच्यावरती नाव आहे असा हा चेंडू मगाशी प्रवीण गायकर यांनी दाखवला कॅमेऱ्यावरती. आणि या बॉलचा वापर या ठिकाणी केला जातोय. जसजसं क्रिकेट पुढे जाईल तसतशा नवनवीन कन्सेप्ट तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण पाहिलं टेप बॉल, खरं तर पाहिलं ISPL मध्ये, इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये. आता आपल्या या स्पर्धेमध्ये स्विंग बॉल ओव्हर, 1 ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल रबर बॉल फॉर्मॅटमध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये. आणि हे षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मैदानामध्ये अनिकेत म्हात्रे. चिंट्या कोण गावचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. मोठे खरं तर हा देखील खेळाडू चर्चेमध्ये राहिला सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये. आज मोठ्या संख्येने त्यांच्या गावातील पाठीराखे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. कोणचे समर्थक त्यांचंही कौतुक करायला लागेल कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक परिसरातील खेळाडू सहभागी झालाय. पहिला बॉल धीम्या गतीचा होता, थोडासा आउट स्विंग आणि त्या ठिकाणी खरं तर सांगतोय आदर्श हा बॉल स्कीड झालाय. सबमरीन टाईप हा चेंडू त्या ठिकाणी निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. मी मगाशी म्हटलं पहिल्या 3 ओव्हरमध्ये जरी 57 आल्या तरी पुढच्या 3 ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल I-11 ओवे टीमला. आणि कमबॅक करण्यासाठी तुम्हाला एखादा विकेट घ्यावा लागेल. पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. जर का ही भागीदारी तोडता आली नाही तर मात्र एक मोठा उच्चांक पुन्हा एकदा या शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. धीम्या गतीचा बॉल डाऊन द लेग सोडला. बॉलला लेफ्ट केलाय. पंचाने आम्हाला सांगितलं हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना UV स्पोर्ट्स अलिबाग टीमला धावसंख्या स्कोअर कार्ड मध्ये 58 लॉस ऑफ 0 विकेट्स विदाउट लॉस. 58 धावांची भागीदारी या ठिकाणी आदर्श आणि एका बाजूला श्रेयश या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या विकेटसाठी शॉट ऑफ लेन ऍडजस्टेबल पूल करत असताना नटरंग स्टाईलने फिरवलं, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या बाहेर. आदर्शचा ब्रँडेड षटकार.
हा फटका सजवताना बॉडीचा फोर्स पाहायला मिळाला लास्ट मोमेंटला, कारण अपेक्षित उंची नसताना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पूल केलाय आदर्शने. वन्स अगेन याही वेळेला ऑन साइडला डीप मध्ये खराब फिल्डिंग, शतरक्षकाला बीट करून मात्र बॉल निघाला. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने आता आक्रमण होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं धावसंख्या आता मात्र वधारत चालली आहे, मोठी होत चालली आहे. निर्णायक मॅच मध्ये या धावा गरजेच्या आहेत अलिबाग टीमसाठी. ओव्हर पिच डाऊन द ग्राउंड, स्लॉट मध्ये टाकला बॉलला, पाठवलंय लॉंग ऑनच्या बाहेर, लांब लचक आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. $17,500 पॉइंट मध्ये या खेळाडूला आपल्या टीम मध्ये सोल्ड करून घेतलं, विकत घेतलं, बोली लावून घेतलं. MD वॉरियर्स आणि युवी स्पोर्ट्स अलिबाग मध्ये रेस लागली होती ऑक्शनच्या दरम्यान. या खेळाडू त्यांनी का लागली होती हे मात्र आता आदर्शने दाखवलं. क्या बात है, बॉलच्या मेरिट नुसार इनसाइड आउट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अद्वितीय हा फटका राहिलाय. 6 धावा षटकार. अमानवीय हा फटका राहिलाय. बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचले, ताकद, टायमिंग, नजाकत सर्व काही होतं या फटक्यामध्ये. हलकीशी कडा घेत बॉल चालला डीप थर्मॅनला, शतरक्षक आहे त्या ठिकाणी मागे. आदर्श पाटील, श्रेयश कदम ही जोडी मैदानामध्ये रमली आहे. या जोडीने आतापर्यंत 80+ धावा केल्या. 4 ओव्हरमध्ये 81 धावा, 20च्या वर हा करंट रेट आपण पाहताय. मैदानामध्ये अलिबाग संघाचा अजूनही 2 षटकं बाकी आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. I11 ओव्हे टीम शेवटची 2 षटकं पहिल्या सत्रामधील 81 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या 24-24, दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 18, तिसऱ्या षटकामध्ये अनुज धावा खर्च केल्या 15, चौथ्या षटकामध्ये वन्स अगेन 24 लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण सध्या होताना पाहत आहे. घर बसल्या देखील प्रत्येक दिवशी आपण पहिल्या व्ह्यूअरची संख्या ही वाढताना पाहायला मिळाली. परंतु सध्या को करंट व्ह्यूअर्स जर या सामन्याचे पाहिले तर जवळजवळ 8,000+. मागच्या सामन्यामध्ये हा आकडा 13,000च्या वर देखील जाताना पाहायला मिळाला. अलिबागचा संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु याही वेळेला 8,000+ व्ह्यूअर्स या सामन्याचा आनंद घेतात. त्या सर्वांचा आपण करूया मनापासून स्वागत. मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळाले प्रेक्षक. चांगल्या पद्धतीचं प्रेम मात्र मिळालं या चॅनलला, या स्पर्धेला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. 5वं षटक, 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कविश पाटील, भेंडकलचा हा खेळाडू, उरण परिसरातील भेंडकल गावचा खेळाडू कविश पाटील गोलंदाजी मार्कवर आला. राऊंड द विकेट, पहिला बॉल पुढ्यात टाकला होता, थोडा उसळी घेत मात्र बॉल विकेट किपरकडे चाललाय. टॉस केला बॉलला, चांगलं व्हेरिएशन पहिल्या चेंडूवरती दाखवलं, डॉट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये 81, ज्यामध्ये 14 बॉल 40 वरती खेळतो श्रेयश कदम, तर एका बाजूला आदर्श पाटील 12 बॉल 35 चं योगदान. आडव्या बॅटने पॅरलल स्ट्रोक आहे. इट्स अ फ्लायटी अँड मायटी बिग हिट षटकार. जबरदस्त बॅटिंग, दोन्ही बाजूने आता आक्रमण होत आहेत. आदर्श पाटील हा देखील आता आक्रमक झाला. दुसऱ्या बाजूने श्रेयश, त्याचंही आक्रमण थांबत नाही. वन्स अगेन याही वेळेला क्या बात है, कव्हरला डीप एक्स्ट्रा स्वीप कव्हरच्या बाहेर हा गगनचुंबी षटकार.
प्रतिम आत्मविश्वास या इनिंग मध्ये आपण पाहिला आदर्श पाटील या खेळाडूच्या माध्यमातून वैयक्तिक 47-47 या धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? आयकॉन खेळाडू 4 अर्धशतक आपण पाहिली आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने ग्रामीण मधील खेळाडू देखील कमी पडलेले नाहीयेत, त्यांच्या देखील माध्यमातून अर्धशतक पाहिली. परंतु आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का याची चर्चा सध्या मैदानाच्या चहूबाजूला. व्हाईट बॉल दबाव पूर्णपणे 93 94 94 धावा 90+ धावा धाव फलकावरती 15-47 वरती आदर्श पाटील खेळतोय. आदर्शवत इनिंग त्याने दाखवले आतापर्यंत. याही वेळेला अगदी लांबून पिक केला बॉलला ढकललाय कव्हर्सच्या रिझनकडे अलॉंग विथ कार्पेट. विवेक धावतात बॉलच्या मागे. सेकंडचा कॉल 2 धावा कंप्लीट. 49 वरती आला 16 चेंडूमध्ये मैदानामध्ये आदर्श पाटील हा खेळाडू. या ओव्हर मधला शेवटचा बॉल 96 रन ऑन स्कोर कार्ड. कदाचित एक मोठा उच्चांक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सांघिक धावा आपण जर पाहिल्या 100+ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला 103 ज्या आयन शिलेमन कोळके संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्याही अगोदर रेकॉर्ड्स आपण पाहिले. 113 ही धावसंख्या पाहिली स्पर्धेतला अर्धशतक. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या आदर्श या इनिंग साठी. अफलातून फटकेबाजी अलिबागचा सुपरस्टार रायगड प्रीमियर लीग सीझन 1 रबर बॉल मध्ये चमकलाय. अफलातून इनिंग साकारत आदर्शला विनंती राहील बॅट वरती करा आणि तमाम प्रेक्षकांची मान्यवरांची पण मानवंदना स्वीकारा. डीजे कारगडी आहे तापला आहे गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. स्पर्धेतला 11वा खेळाडू ज्याने अर्धशतक साकारलं आणि चौथा संघ ज्याने 100+ रन केल्या या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. फटक्यांचे आविष्कार पाहायला मिळाले आदर्श पाटील चे आदर्शवत इनिंग आज मात्र तमाम रायगड वासियांनी पाहिली. अफलातून खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परफेक्ट ऑलराऊंडर मिळालाय युवी स्पोर्ट्स अलिबाग टीमला. आता श्रेयस कदमची बारी. 102 धाबा. क्या बात आहे. पार्टनरशिप बघा दोन्ही खेळाडूंची. 102 धाबांची भागीदारी पाहायला मिळाली. शेवटचं षटक 14 बॉल 40 वरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम हा खेळाडू. आणखीन एक अर्धशतक एका सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? बॉल तयार. विवेकचा बॉल ऑन साइडला. अजून एक लांब लचक उत्तुंग असा श्रेयस कदम ब्रँडेड षटकार. बाबा घुमायला तो बाहेर षटकार. वैयक्तिक 46 धावा आणि स्पर्धेतला पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती 100+ रन आहेत तो खेळाडू आहे श्रेयस कदम. जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. 100+ रन वैयक्तिक राहिल्यात या स्पर्धेमध्ये श्रेयस कदम या खेळाडूच्या नावावरती. परंतु या क्षणाला विकेट मिळालाय फील्डिंग करणाऱ्या I11 ओव्हे टीमला. आणखीन एक अर्धशतक होईल असं वाटलं होतं परंतु इथे नजर लागली. परंतु जाता जाता श्रेयस कदमने काय फलंदाजी केली आहे. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या या खेळाडूसाठी. श्रेयसने 46 धाबांची अफलातून इनिंग. डगआउट मधून मात्र टाळ्यांचा गजर होतो या खेळाडूसाठी. त्याला मोटिवेट केलं जात आहे. अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. युवी स्पोर्ट्स अलिबाग टीम साठी नौका खेळाडू स्वतः कॅप्टन अक्षय पाटील मोन्या मैदानाकडे चाललाय. 108 धावा 108. एक गडी बाद 108. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. कॅप्टन अक्षय पाटील मोन्या मैदानाकडे दाखल झालेले आहेत. धुव्वाधार फलंदाजी. पाऊस थांबलाय परंतु षटकार चौकारांचा पाऊस या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. यावेळेला देखील आपण पाहतो थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला विवेकने. व्हाईट बॉलचा इशारा. 109 धावा
आहेत या ठिकाणी आपण पाहताय. खरं तर धाव फलकावरती काल एक सामना आपण पाहिला. खरं तर त्या ठिकाणी विशाल जितेकरचा संघ जवळजवळ 3.3 चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता शिवन्या 11 आदाई संघासोबत, आणि तोच शिवन्या 11 आदाई संघ सुपर 12 मध्ये देखील क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. याही वेळेला पॅडवरती टाकला बॉल, लाऊड अपील, लेग बिफोर द विकेट. LBW उंच देही यष्टीचा खेळाडू आहे त्या ठिकाणी अक्षय पाटील, त्या ठिकाणी लेग बिफोरच्या स्वरूपात बाद होतोय. हा दुसरा धक्का असेल अलिबाग टीमला. तारेकर लोकल बॉय या मैदानावरचा खरं तर खेळाडू आहे जो नेहमी या मैदानावर सराव करतो. पारगावचा हा कदर यंगस्टर मैदानाकडे चाललाय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. अक्षय बाद झालाय. कुणाल मैदानाकडे चाललाय 4थ्या क्रमांकावरती. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवातीपासून आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळालं. मागच्या ओव्हरमध्ये देखील विवेकच्या अगोदर ज्याने षटक टाकलं कविश त्याने 21 दिल्या. त्याच्या अगोदर अनिकेत मात्रेने 24 दिल्या आणि हे षटक शेवटचं विवेक मात्रेकडे आलं. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी वाट पाहिली, कंट्रोल दाखवला, बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. फक्त सिंगल रन या ठिकाणी मिळाली. अलिबाग टीमला स्ट्रायकिंग एंड वरती आलाय आजच्या दिवसाचा हिरो आदर्श पाटील. परफेक्ट ऑलराऊंडर अलिबागचा हा खेळाडू, वाघरणचा खेळाडू त्या ठिकाणी आदर्श पाटील स्ट्राईक एंड वरती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 110 धावा या धाव फलकावरती. रबर बॉल क्रिकेटमध्ये किती धाव बनवा, कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. परंतु इथे मोठ्या पारीचा अंत 55 धावांची इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर चाललाय आदर्श पाटील हा खेळाडू. तिसरा धक्का असेल अलिबाग टीमला. आदर्श बाद झाला. नदीम धैरकर मैदानाकडे चालला. एकदा जोरदार टाळ्या होत्या आदर्श इनिंग साठी. 7 षटकार करता त्याच्या इनिंग मध्ये पाहिले आणि वैयक्तिक 55 धावांची इनिंग, 2 4, 18 बॉल मध्ये 55, 300